जवारी नस्ल के बकरों का खजाना दफेदार गोट फार्म। शानदार और उम्दा जवारी नस्ल के बकरों के शौकीन खरीदार अब कुर्बानी, अकीका, शादी और दूसरे फंक्शनों के लिए भटकने की जरूरत नहीं। आपके जायका और पसंद के मुताबिक वाजिब दामों में यानी पर केजी जिंदा बकरे के हिसाब से मिलेगा, जिसके लिए आपको बीजापुर रेडियो केंद्र रोड क्यामन कड्डी के पास मौजूद दफेदार फार्म से राबिता करके अधिक जानकारी ले सकते हैं। मोबाइल नंबर 7795717132। खासकर ईद उल अजहा बकरीद ईद पर कुर्बानी के लिए बकरों की खरीदी को लेकर एडवांस में आपको बुकिंग करनी पड़ेगी। स्वागत है आपका बी न्यूज नेशन में। मैं हूं आबिद हुसैन शेख। बीजापुर से उड़ेगी विमान। तारीखी शहर बीजापुर में अगस्त 2021 ATR 72 विमान बीजापुर से पहली बार उड़ान भरने वाली है। जिले की जनता का कई दिनों का सपना अब पूरा होने जा रहा है। बीजापुर तालुका के मदबावी बुरनापुर के 727 एकड़ विशाल जगह पर इस एयरपोर्ट का काम शुरू हुआ है। 220 करोड़ की लागत से बनने वाले इस एयरपोर्ट का जायजा लेने पहुंचे राज्य के डिप्टी सीएम गोविंद कारजोल ने कहा कि अगस्त में पहली पैसेंजर ग्रीन फील्ड देसी विमान उड़ान भरने वाली है। इसके टेंडर की प्रक्रिया जल्द से जल्द पूरा करके काम शुरू करने का आदेश दिया संबंधित विभाग के अधिकारियों को डिप्टी सीएम ने। इसी दौरान मीडिया से बात करते हुए एयरपोर्ट के काम में भी कांग्रेस ने सियासत की है आरोप लगाते हुए अगर एयरपोर्ट बनाने की नीयत होती तो कांग्रेस सरकार अनुदान दे सकती थी। इन कांग्रेसियों को बीदर, गुलबर्गा और शिमोगा से ज़्यादा लगाव था, बीजापुर से नहीं। अगर होता तो अब तक एयरपोर्ट का निर्माण हो जाता था। सीएम येडियुरप्पा के अधिकार अवधि में ही इस काम के लिए भूमि पूजा की गई थी और मैं जिला उस्तुवारी मंत्री था। अब फिर से मैं मंत्री हूं। अब फिर एयरपोर्ट निर्माण का समय आया है। मैंने काम का जायजा लिया है। सीएम के हाथों ही इसका उद्घाटन होगा, बताया डिप्टी सीएम गोविंद कारजोल ने। ಅದು ರನ್ವೇ ಪಾರ್ಕಿಂಗ್ ಅಂಡ್ ಆ ಕಡೆ ಮುಂದೆ ಪಾರ್ಕಿಂಗ್ ಏರಿಯಾ ಸರ್. ಅದಾದ್ಮೇಲೆ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಸರ್. ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಈ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಬೆಂಗಳೂರು ಮಾಡೋದೇ ಮಾದರಿಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲೂ ಏನಾರು ಮಾಡ್ತೀರ? ನಾವು ಆಯಾ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಮತ್ತು ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಬಿಟ್ಟಿದ್ವಿ. ಯಾವ್ಯಾವ ಊರಿನಲ್ಲಿ ಕೊರೋನಾ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಏನೇನು ಡಿಸಿಷನ್ಸ್ ತಗೋಬೇಕು ಅದನ್ನು ತಗೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಅವ್ರಿಗೆ ಅಧಿಕಾರ ಕೊಟ್ಟಿವಿ. ಅಕಸ್ಮಾತಾಗಿ ಒಂದು ವಾರ್ಡಲ್ಲಿ ಅಥವಾ ಒಂದು ಓಣಿಯಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಾಯ್ತಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಲಾಕ್ಡೌನ್ ಮಾಡುವಂಥದ್ದು ಅವ್ರಿಗೆ ಅಧಿಕಾರ ಕೊಟ್ಟಿದೆ. ಅಂದ್ರೆ ಪೂರ ಜಿಲ್ಲೆ ಲಾಕ್ಡೌನ್ ಮಾಡೋದು? ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಲಾಕ್ಡೌನ್ ಮಾಡೋದಿಲ್ಲ, ಯಾವ ಕಾರಣಕ್ಕೂ ಮಾಡೋದು. ತಲೆಯೊಳಗೆ ಇಟ್ಕೋಬೇಕು. ಎಲ್ಲಿ? ಮಂಗಳೂರ್ದು ಬೇರೆ, ಬಿಜಾಪುರದ್ದು ಹೇಳ್ತಾರೆ. ಹಾಟ್ ಸ್ಪಾಟ್ ಇರೋದು 11 ಜಿಲ್ಲೆಗಳದು ಬೇರೆ. ಬಿಜಾಪುರ 11 ಜಿಲ್ಲೆ ಒಳಗಿಲ್ಲ. ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಬಿಜಾಪುರ, ಬಾಗಲಕೋಟೆ 11 ಜಿಲ್ಲೆ ಒಳಗೆ ಬರಂಗಿಲ್ಲ. ಈ ಸರ್ ಮಾಜಿ ಸಚಿವರು MB ಪಾಟೀಲ್ ಬೇಡಿಕೆ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನೀವು ಲಾಕ್ಡೌನ್ ಮಾಡ್ಬೇಕಂತೇಳಿ. ನೋಡಿ, ಇವತ್ತಿನ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಹೇಗದಂದ್ರೆ ನಾವು ಕೊರೋನಾ ಜೊತೆಯಲ್ಲೇ ಬದುಕಬೇಕಾಗತ್ತೆ, ಕೊರೋನಾ ಜೊತೆಯಲ್ಲೇ ಬಾಳ್ಬೇಕಾಗತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ಹೆದರಿ ಬಾಗಿಲು ಹಾಕೊಂಡು ಕುಂದಿರುವಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇಲ್ಲ. ಅದು ನಮ್ಮ ಸಮೀಪಕ್ಕೆ ಬರಲಾರ್ದಂಗೆ ನಾವು ಮುಂಜಾಗ್ರತಾ ಕ್ರಮ ತಗೊಳ್ಬೇಕಂತ ಏನು ಸರ್ಕಾರ ಘೋಷಣೆ ಮಾಡ್ಯದ. ಸಾಮಾಜಿಕ ಅಂತರ ಕಾಪಾಡಬೇಕು, ಮಾಸ್ಕ್ ಯೂಸ್ ಮಾಡಬೇಕು, ಗುಂಪು ಸೇರಬಾರ್ದು, ಸಭೆ ಸಮಾರಂಭಗಳನ್ನು ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳಿದೆ. ಇವನ್ ಮದುವೆ ಮುಂಜುಗಳನ್ನು ಕೂಡ 50ಕ್ಕಿಂತಲೂ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳಿತ್ತು. ಮೊನ್ನೆಂತೂ ನಾನು
ಬಾಗಲಕೋಟೆ ಮತ್ತು ಗುಲ್ಬರ್ಗಾದಲ್ಲಿ ಮದುವೆ ಸಬ್ ರಿಜಿಸ್ಟರ್ ಆಫೀಸ್ಗೆ ಹೋಗಿ ನೋಂದಣಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರ್ರಿಪ್ಪ ಅಂತೇಳಿ ಸೂಚನೆ ಕೊಟ್ಬಿಟ್ಟಿನಿ. ಪರ್ಮಿಷನ್ನ ಕೊಡಬೇಡ್ರಿ. ಅದು ಓನ್ಲಿ ಬಾಗಲಕೋಟೆ ಅವ್ರ ಮನೆಯೊಳಗೆ ಏನಾರ ಮಾಡ್ಕೊತಿದ್ರೆ ಪರ್ಮಿಷನ್ ಕೊಡ್ರಿ. ಅವ್ರ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಸೀಮಿತವಾಗಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ, ಹೊರಗಡೆ ಯಾರನ್ನೂ ತಂದು ಸೇರ್ಸಂಗಿಲ್ಲ. और खबरों के लिए देखते रहिए बी न्यूज़ नेशन।